भोसले, कुमार गंधर्व, किशोरी आमोणकर, जितेंद्र अभिषेक, चित्रकार दीनानाथ दलाल, वासुदेव गायतोंडे, माधव सातवळेकर, मी एकेकावरती या एकेका माणसावरती मी एक तास बोलू शकतो. पी ए धोंड, आचरेकर, सडवेलकर, एस एम पंडित, तुमच्यापैकी बरेच जण हे त्या तामिळनाडूला आपल्या स्वामी विवेकानंदांचं जिथे पुतळा आहे ना तिथे काही जण गेला असाल. मी गेलो होतो. पुतळा पाहिल्यानंतर मी असा उलटा मागे फिरलो. मागे वळलो तर तिथे 2 पेंटिंग्स होती. एक परमहंसांचं होतं आणि एक त्यांच्या पत्नीचं होतं. पण मी जवळ जाऊन पाहिलं तर ते एस एम पंडितांचं पेंटिंग होतं. दोन्ही पेंटिंग एस एम पंडितांची होती. या इथे बाजूच्या गल्लीत राहायची. इथे आम्हाला काही देणं घेणं नाही. आम्हाला कलेशी देणं घेणं नाही, संगीताशी नाही, साहित्याशी नाही, कशाशी नाही. फक्त आमच्याकडे झालंय जयंत्या आल्या, पुण्यतिथ्या आल्या की आम्ही फक्त मिरवणुका काढून ढोल वाढवायला सुरुवात आमच्याकडे. पण आमच्याकडे काय पेरून ठेवलंय, काय होऊन गेलंय याचा आम्हाला अंदाजच नाही. शिल्पकार सदाशिव साठे म्हणजे गेटवे ऑफ इंडियाचा जो पुतळा आहे तो शिल्पकार साठेंनी उभा केलाय. त्याच्यानंतर राम सुतार म्हणजे कोण? ज्यांनी एक मोठा पुतळा बांधला. तो पुतळा चीनमध्ये गेला आणि चीनमध्ये जाऊन त्याचा एक भव्य मोठा पुतळा बांधला गेला. तो सरदार वल्लभभाई पटेलांचा जो आता गुजरातमध्ये आहे तो आमच्या राम सुतारांनी उभा केला. आम्हाला काही देणं घेणं नाही. उद्योग शंतनुराव किर्लोस्कर, आबासाहेब गरवारे, रघुनाथराव चितळे, बीजी शिर्के म्हणजे या इमारतींना ज्या विटा वापरल्या जातात ना सिपोरेक्षा ते बनवणारे बीजी शिर्के, दाजी काका गाडगीळ, काल निर्णयचे जयंतराव साळगावकर, केसरी पाटील, राजा पाटील ज्यांनी मराठी माणसाला जग दाखवलं. एच एस केळकर आम्हाला माहित नाही, फक्त आम्हाला कॉलेज माहिती आहे ठाण्याचं. एस एच केळकर हे परफ्युमरीज म्हणजे अत्तराच्या व्यवसायातले जुने माणसं. या केळकरांकडचा जो अर्क आहे ना तो परदेशातले बरेचशा मोठे जी काही तुम्ही आता परफ्यूम जे वापरता ना त्याचा जो अर्क आहे हा एस एच केळकरांकडनं जातो महाराष्ट्रातनं. राजीव सामंत, सुला वाईन्स, कॅमलिनचे दांडेकर जे लहानपणापासून आपण जे बघत आलो ना कंपास पेटी आणि सगळ्या गोष्टी ह्या संपूर्ण देशभर व्यवसाय उभा करणारे महाराष्ट्राचे दांडेकर. आनंद देशपांडे, रवी पंडित, बाबा कल्याणी, वासुदेव कोल्हटकर, केशव विष्णू पेंढरकर, नाटकामध्ये विष्णुदास भावे, राम गणेश गडकरी, बाल गंधर्व, केशवराव भोसले, विजय तेंडुलकर, महेश एलकुंचवार, विजया मेहता, वसंत कानेटकर, श्रीराम लागू, मोहन आगाशे, जब्बार पटेल, सतीश आळेकर, साहित्य कवी केशव सूत, कुसुमाग्रज, पु ल देशपांडे, गदी माडगुळकर, विंदा करंदीकर, शांता शेळके, नारायण सुर्वे, चिंतामण त्र्यंबक खानोलकर, बाबूराव बागुल, सुरेश भट, बंडखोर नामदेव ढसाळ. क्रीडा दिबा देवधर, मी अगदीच थोडक्यात आणली आहे ही यादी. दिबा देवधर, बापू नाडकर्णी, विजय मांजरेकर, विजय हजारे, सुनील गावस्कर, अजित वाडेकर, दिलीप वेंगसरकर, सचिन तेंडुलकर, प्रवीण ठिपसे, ग्रँड मास्टर बुद्धिबळ, भाग्यश्री ठिपसे, ग्रँड मास्टर बुद्धिबळ, अभिजित कुंटे, ग्रँड मास्टर बुद्धिबळ, खाशाबा जाधव, नावाजलेले अभ्यासक हे झाले मगाशी. एवढं भरभरून आपल्याला महाराष्ट्राला दिलंय. आपल्याला काही याची किंमत आपण याच्यासाठी काही करतोय ह्यांच्यासाठी नाही. आपण काही वेगळा विचार करतोय का? महाराष्ट्र कुठे होता? महाराष्ट्र अख्खा देश टवकारून बघायचा महाराष्ट्रामध्ये काय चाललंय. महाराष्ट्रात नवा विचार कोणता येतोय? महाराष्ट्रात आम्हाला काय देणार आहे? या नवीन विचाराला सतत बघणारा हा देश आज महाराष्ट्राला काय देतोय? आमच्या क्रिकेट टीम मध्ये देखील आज महाराष्ट्राचे मुंबईचे कोण नाही हो? कोण मराठी आहेत मला जर दाखवा.
एक काळ असा होता की